तुम्हाला माहिती आहे का, जर का एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला असेल तर त्याला काय भास होतात किंवा त्याला काय संकेत मिळतात, आज आपण हा विषय आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कोण आपल्याला कधी कायमचं सोडून जाईल हे आता सांगता येत नाही। आता तर अगदी कमी वयात सुद्धा मृत्यूचं प्रमाण हे वाढलेलं आहे। त्यामुळे लोकांना मृत्यूची भीती ही वाटायला लागलेली आहे। मृत्यूच्या वेळी नेमकं कसं वाटतं किंवा मृत्यूपूर्वी चिन्ह कशी असतात किंवा कशी संकेत दिले जातात हे जाणून घेण्याची सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता असतेच। धार्मिक ग्रंथामध्ये मृत्यूबद्दल बरंच काही लिहिलं गेलेलं आहे। यामध्ये मृत्यू, त्यानंतरचा आत्म्याचा प्रवास आणि पुनर्जन्म याबद्दल बरंच काही सांगण्यात आलेलं आहे। गरुड पुराणामध्ये मृत्यूपूर्वी माणसाच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात आणि त्याला कसं वाटतं हे सुद्धा सांगितलेलं आहे। गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की जर मृत्यू जवळ आला असेल तर त्या व्यक्तीला सूर्य आणि चंद्राचा प्रकाश दिसणं बंद होतं। मृत्यूच्या पूर्वी म्हणजे मरणा अगोदर त्या व्यक्तीच्या शरीरात किंचित पिवळसरपणा किंवा पांढरटपणा दिसू लागतो, जणू त्याच्या शरीरामधलं जे रक्त आहे ते कमी होत चाललेलं आहे। मरणासन्न व्यक्तीला म्हणजे ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलेलं आहे त्या व्यक्तीला आपली सावली दिसत नाही असं म्हणतात। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीचा मृत्यू होणार असतो त्याच्या शरीराचा एक विचित्र वास यायला सुरुवात होते, त्याला मृत्यूगंध असं म्हणतात। मृत्यू जवळ आलेल्या व्यक्तीला आरशामध्ये स्वतःचं चित्र न दिसता दुसऱ्याच कोणाची तरी प्रतिमा दिसते, असं झालं तर अशा व्यक्तीचा मृत्यू हा 24 तासांमध्ये होणार आहे असं सांगितलेलं गेलं आहे। भगवान शिव सांगतात की ज्या व्यक्तीचं शरीर पिवळं किंवा सफेद किंवा फिक्कट लाल रंगाचं पडलेलं आहे त्या व्यक्तीचा मृत्यू हा येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये नक्कीच होणार आहे। मृत्यू जवळ आल्यानंतर तोंड आणि जीभ हे दगडासारखे कठीण बनतात। ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आलेला आहे तिला आपला नाकाचा शेंडा म्हणजे स्वतःच्या नाकाचा शेंडा आपल्या डोळ्यांनी दिसत नाही। तो ज्या दिवशी दिसत नाही त्या दिवशीच आपला मृत्यू होणार आहे असं समजावं। काही ठिकाणी असं म्हणतात की मरणाच्या काही क्षण अगोदर आपली कानाची पाळी म्हणजे कानाचा जो भाग आहे तो आणि नाकाचा शेंडा थोडा एका बाजूला कलतो, ते शारीरिक संकेत असतात की आता आपला मृत्यू होणार आहे। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आलेला आहे तिला आपल्या घरामधले जे पित्र असतात म्हणजेच मृत पावलेल्या व्यक्ती असतात त्या प्रत्यक्षात किंवा स्वप्नामध्ये वारंवार दिसू लागतात आणि त्या व्यक्तीचं शरीर हे हळूहळू थंड पडायला सुरुवात होते। ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याला शेवटच्या काही दिवसांमध्ये आपल्या आयुष्यातील सुरुवातीपासूनचे जे क्षण आहे ते एखाद्या मूवीप्रमाणे एखाद्या पिक्चरप्रमाणे डोळ्यासमोरून जाताना दिसतात। त्याच्या सगळ्या स्मृती ह्या जागृत होतात अगदी सुरुवातीपासून। तर हे काही संकेत, हे काही परिणाम जे आपल्या शरीरावर होऊ लागतात की जेव्हा आपला मृत्यू जवळ आलेला असतो, असे काही संकेत आणि असे काही लक्षणं हे गरुड पुराणामध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलेले आहेत। तर जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।